गुड मॉर्निंग मित्रांनो. आज काय व्हिडिओ काढताना आली कारण की एक्साइटमेंटच एवढी आहे की लेह लडाखसाठी निघायचं आहे आणि जवळपास 16 ते 17 गाड्या आहेत. त्यांच्याबरोबर निघायचं, त्यांची ब्रीफिंग आणि ते सगळं चालू होतं. त्यामुळं काय काढताना आलं. तर तुम्हाला आता लेह लडाखचा पुढचा जर्नी दाखवतो. चला तुम्हाला मी दाखवतो किती गाड्या आहेत. जॉनी भाई थोड़ी आगे ले जाओ गाड़ी, आगे मोड़ जैसे भाई है ना, पीछे से आगे गाड़ी हो ना. त्यांनी आम्हाला एक वॉकी टॉकी दिला आहे जेणेकरून ते कॉन्टॅक्टमध्ये करता येईल. रिपीट. मैंने बोला सारी गाड़ी क्लियर हो गई नीचे से. जॉनी थोड़ा आगे करो. है फ्री स्टेटस. वन सेकंड. रीच्ड ऑन हाईवे. जस्ट वेटिंग फॉर यू टू इंटैक्ट. कमी नक्शे ब्रो. कमी नक्शे भाई. कविन वांशुल. Make convoy intact. Convoy intact guys. Ready to roll. Partial speed at 30-40. Make convoy intact. चलो गणपती बाप्पा. मोरया. बाबा आपण किती वाजता पोहोचू? संध्याकाळी. अरे म्हणजे टायमिंग. Incoming traffic. बोललो का? Status. Incoming traffic. Last car, Bolero. Pickup. Copy. After pickup, traffic status all clear. गुड मॉर्निंग. तर आमचा लेहचा प्रवास सुरू झालेला आहे. तर सध्या आमचा पहिला स्टॉप असणार आहे शिंखोला टॉप. Clear long patch of clear. व्ह्यू बघू शकता. रस्ते खूप स्वच्छ आहे. जितने वो टेकल लो. इथले लोक पण असे खूप स्वीट कॉपरेट आहे. म्हणजे इन्स्ट्रक्शन छान आपण त्यांचे फॉलो केले तर ट्रिप खूप सुंदर होऊ शकते. फक्त क्लायमेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करणं मॅन्डेटरी आहे. ते पुण्याकडे दिसलेच नाही रे आपल्याला. आलेत वाटतं. कुठे? काय माहिती. त्याची दोन पुढे तर कोण सांगलीची आहे ना. आपल्याला इथं जास्त करून पुण्यातलेच लोक आलेत. जवळपास 3 ते 4 गाड्या. Right side. 3 ते 4 गाड्या पुण्यातल्या गाड्या आहेत. म्हणजे त्यांनी बाय रोडने आलेत. त्यांनी इथं आल्यानंतर गाडी रेंटवर घेतली. Right side. Caution. खूप एन्जॉय होतोय. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. ते शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही कारण की गाडी चालवण्याचा अनुभव इथं तो वेगळाच आहे. तुम्ही पण एकदा असं करून बघा. हे माझं एक ड्रीम होतं. ते आज माझ्या बायकोमुळे मला पूर्ण झालंय. खूप एक्साइटेड आहे बर्फामध्ये खेळायला. असं वाटतं की कधी पोहोचू. मध्ये मध्ये असं रफ पॅच येतोय.
हे बघा ब्रिज पण पडलाय वाटतं. काय केवढी मोठी मोठी दगडी पडलीत बघा इथं सगळी. बाबा हिमालयन हॉलिडेज जॉईन करायचं कारण हे होतं की आम्ही एवढे लांब चाललो आहे आणि आम्हाला इथलं काहीच माहीत नाही. आणि माझ्याबरोबर माझ्या 2 मुली पण आहेत आणि प्रिशा खूप लहान आहे. सौम्या पण म्हणजे ती पण एवढी स्ट्रॉंग नाही आहे. आणि प्रिशा म्हणजे तिला बोलता येत नाही अजून. ती 2 वर्षाची. तिची काळजी होती आम्हाला, म्हणून या ग्रुपबरोबर गेलो. कारण की इथलं ह्यांना सगळ्यांना जास्त माहीत असतं. आणि बुकिंग कुठं करायचं, कुठं थांबायचं, काय असेल आणि स्पॉट कुठले. नेक्स्ट टाईम मग कसं आपण आपली ट्रिप करू शकतो. पण ह्यांच्याबरोबर पण खूप मजा येते. हे बघा बर्फामधून आम्ही चाललो आता. 4x4 लावले मी आता. आणि खूप खड्डे आणि हे तिथं चढाव खूप आहे. आम्ही सगळ्यात टॉप लावलो आहे. आता इथून आम्ही आता खाली उतरत आहे. थोडासा त्रास स्पेशल होत आहे. ते एकदम अनलेझी अशी झाली, फुल लेझी झाली, नुसती झोपती येते. त्यामुळे ह्यांना मी सांगितले की लवकरात लवकर आपण खाली जाऊया. हे म्हणतात ते 7:30-8 वाजतील पोचायला आपल्याला. जेव्हा आम्ही त्या माउंटेनवरती गेलतो हाय लेवलला, ॲल्टिट्यूडला, हालत जरा बेकार झाली. मला पण जरा गरगरत होतं. आणि या दोघी तर झोपूनच गेला. आणि पूजा पण जरा, तिला पण जरा त्रास झाला. तर आता आम्ही खाली ग्राउंडला आल्यानंतर जरा बरं वाटते. आता आम्ही जस्ट थांबलो होतो, मॅगी ते खाल्लं तिथं. आता इथून चाललो, निघालो आता. इथून ते आता ड्रोन शॉट ते घेतात आहेत. ह्या एरियाला काहीतरी नाव आहे. ह्या एरियामध्ये एक पण झाड नाही आहे. म्हणजे ग्रीनरी तुम्हाला कुठंच दिसणार नाही. तर
घाटाचे गोळे खाल्ले का तू? Guys, cover the gap fast, cover the gap. Shaft on our left side, caution. Shaft on our center, caution. Shaft on our center. Shaft on our right side, no from right. Left side, caution. Correction, shaft on our left side, no from right side. Incoming car. विलेज बघा इथलं. Drop saturated, caution. Right, extreme right, all cars at extreme right. Mark on extreme right. बघा खाली. पडदे भेटतो. आपण जी रील बघतो ना त्या एरियातून चाललोय आपण. ते पाणी पावसाळ्यामध्ये इथनं पूर्ण पाणी वाहत असतं. इकडे पूर्ण पाणी वाहत असतात. आपण त्या रोडने चाललोय आता. जल्दी सागर को कहाँ जाना है? ये रुके
आपल्याला हॉटेलला घेऊन चाललेत आता ते. आणि हे एका डोंगरामध्ये असं एक गाव आहे. आप सनी भैया के साथ जाओगे। सागर सर आप सनी भैया के साथ जाओगे थुकुरुबी होम से। अभी बस हमें होटल पटाला पहुंचने के बाद हम अपनी कॉल्स क्लोज कर देंगे, उसके बाद आप अपनी कॉल्स कंटिन्यू करना। सुन पूजा, हम यहीं पे मेन चौक पे है हम लोग ना, बाकी गाड़ियाँ कहाँ हैं? लेकिन हम रुक गए बीच में साइड में। बस थोड़ा सा आगे आओ, वहीं पर मिलेंगे आपको। बिल्कुल थोड़ा सा आगे आ जाओ। वापस आना है। हे एका गावामध्ये आपको वहीं रुकना है जहाँ पे आप रुके थे। हम सनी भैया बस पहुंच रहे हैं आप सब तक। हॉटेलला आम्ही आता आलो आहे. हॉटेल बघून घ्या. डोंगरामध्ये असं एक गाव असेल असं तुम्हाला कधी कल्पना पण येईल नाही. सुंदर गाव आहे असं. तुम्हाला थोड्या वेळात मी याचं टूर करेल.